उन्हाळा सुरू आहे. उन्हाळ्यामध्ये थंडगार काहीतरी आपली पिण्याची इच्छाही होतच असते. पण आपण नेहमी फळांचा किंवा उसाचा हा रस पितोच. पण तुम्हाला माहिती आहे का, आपल्याकडे अशा काही झाडं आहेत, त्यांचा रस पिल्यानंतर आपलं शरीर थंड राहण्यासाठी मदत होते. तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून हेच बघणार आहोत. अशी कोणती झाडे आहेत, त्यांचा रस पिल्यामुळे आपलं शरीर हे थंड राहण्यासाठी मदत होते. चला तर मग बघूयात. उन्हाळा आला म्हणजे उष्णता आली आणि उष्णतेला दूर घालवण्यासाठी आज आपण या भागात असे काही उपाय बघूयात की जे आपल्या घरामध्ये पण असतील आणि जेणेकरून आपलं शरीर थंड ठेवण्यामध्ये ते मदत करेल. त्यातला पहिला उपाय म्हणजे बेलाचं जर सरबत आपण आपल्या आहारामध्ये घेतलं तर बेलामध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात, पोटॅशियम असतं, मॅग्नेशियम असतं, झिंक असतं. या बेलाच्या सरबतामध्ये हे घटक असल्यामुळे आपलं शरीर थंड ठेवण्यामध्ये ते मदत करतं. म्हणून बेलाचं सरबत उन्हाळ्याच्या उष्णतेमध्ये खूप फायदेशीर आहे. ते म्हणजे हिबिस्कस टी. हिबिस्कस टी म्हणजे जास्वंदाचा चहा. जास्वंदाचा चहा आपण खूप ठिकाणी ऐकलेला असतो. तुला एक गोष्ट माहिती आहे का, जास्वंदाच्या चहामध्ये असे काही गुणधर्म आहेत, असे काही घटक आहेत की जे आपलं शरीर थंड ठेवण्यासाठी मदत करतात. त्यात व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि इवन दो या जास्वंदाच्या चहामध्ये व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स पण आहे. जेणेकरून आपण या जास्वंदाच्या चहामध्ये व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स पण आहे, जो की आपलं शरीर तर थंड ठेवतोच, पण आपली इम्युनिटी म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी पण मदत करतो. दुसरं सरबत बघणार आहोत ते म्हणजे खस. खस हे खूप ठिकाणी असतं, ज्याला आपण वाळा पण म्हणतो. वाळ्याचं सरबत हे शक्यतो सगळ्यांना उन्हाळ्यामध्ये खूप आवडतं. त्या वाळ्यामध्ये झिंकचं प्रमाण खूप असतं, जे की आपलं शरीर थंड ठेवण्यामध्ये मदत करतं. या वनस्पतीचे आपल्या आयुर्वेदिक शास्त्रामध्ये खूप फायदे आहेत. वाळ्याची वनस्पती आपण आपलं पाणी शुद्ध करण्यासाठी पण वापरतो. उन्हाळा लागला की आपल्याला सगळ्यांना आठवण येते ती म्हणजे लिंबू पाण्याची. लिंबामध्ये पण असे काही अँटीऑक्सिडंट्स आहेत की जे आपलं शरीर थंड ठेवण्यामध्ये मदत करतात. म्हणून आणि हे लिंबाचं झाड हे प्रत्येकाच्या घरोघरी दिसतं. लिंबाचं आपल्या आयुर्वेदिक शास्त्रामध्ये पण खूपच अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. तर यात सांगितल्याप्रमाणे तुम्ही सुद्धा हा रस घेतला तर तुमचं शरीर थंड राहण्यासाठी नक्कीच मदत होईल. अपूर्वा तळणीकर, न्यूज 18 लोकल, छत्रपती संभाजीनगर.